की रेव्हेन्यू ऑफिसर देअर पॉवर्स अँड ड्युटीज अंडर MLRC 1966. म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थापन, संकलन, नोंदवही, फेरफार, जमाबंदी, सीमांकन इत्यादी कामासाठी महसूल अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या असतात. आणि हे अधिकारी MLRC 1966 व इतर लागू कायद्यानुसार काम करतात. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि सर्कल आणि गाव या श्रेणीने महसुली व्यवस्था कार्यरत असते. महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्य MLRC मधील विविध कलमात स्पष्ट करण्यात आले आहेत. रेव्हेन्यू ऑफिसर क्लासिफिकेशन अंडर MLRC 1966. चीफ कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे डिव्हिजन लेवल, डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त थोडक्यात. हा विभागातील जमीन महसूल विषयातील सर्वात उच्च नियंत्रक अधिकारी आहे. राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करतो आणि विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांवर नियंत्रण व देखरेख ठेवतो. त्याच्या खालचा दुसरा म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर इन डिव्हिजन सेक्शन 7(9). राज्य शासनाच्या प्रत्येक विभागासाठी कमिशनरची नियुक्ती असते. त्यांना सहाय्य करण्यासाठी ॲडिशनल कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर अशांची नियुक्ती होत असते. काही वेळा एकाच अधिकाऱ्याला 2 किंवा अधिक विभागाचे कार्यही देऊ शकतात. त्याच्यामधला तिसरा आहे म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर इन डिस्ट्रिक्ट कलेक्टर, अर्थात डिस्ट्रिक्ट कलेक्टर. म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर च्या अंतर्गत जे कोण आहेत तर ते कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यासाठी कलेक्टर नेमले जातात. जिल्ह्यातील पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते आणि मुंबई शहरासाठी स्वतंत्र कलेक्टर असतो. त्याच्या खाली असतो तहसीलदार. तालुक्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख अधिकारी तालुका स्तरावर जमाबंदी, वर्गणी, नोंदी, फेरफार, वसुली, दंड, परवानग्या इत्यादी कामे ते पाहतात. आणि तिसरा ॲडिशनल रेव्हेन्यू ऑफिसर जो आहे तो ॲडिशनल कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल तहसीलदार आणि नायब तहसील हे सर्व कलेक्टर व तहसीलदार यांच्या सहाय्य करतात. म्हणजे हा तिसरा मुद्दा. आता याच्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर, ॲडिशनल वेगळा, असिस्टंट वेगळा, डेप्युटी कलेक्टर वेगळा, ॲडिशनल कलेक्टर वेगळा, ॲडिशनल तहसीलदार आणि नायब तहसीलदार. सब डिव्हिजनल ऑफिसर SDO, उपविभागीय कलेक्टर एखाद्या असिस्टंट डेप्युटी कलेक्टरला SDO म्हणून नियुक्त करू शकतो. SDO एक उपविभागातील महसूल प्रशासन सांभाळतो. सर्कल ऑफिसर आणि तलाठी. सर्कल ऑफिसर सर्कल कलेक्टर सर्कल स्तरावरील महसुली कामकाज पाहतात. तलाठी गटगाव, अछात सज्जा यासाठी महसूल नोंदणी, फेरफार, हद्द पद्धतीचे नोंदपत्र राबवणे आणि त्यांची जबाबदारी. आणि कोतवाल 6वा मुद्दा, गावातील मूलभूत प्रशासनिक व माहिती संकलित मदत करणारा हा अधिकारी असतो. आणि याच्यानंतर त्यातला सर्वे ऑफिसर सेक्शन 14 ते 17 जमीन अभिलेख व सर्वे करण्यासाठी स्वतंत्र सर्वे अधिकारी नियुक्त केले जातात. याच्यामध्ये असेसमेंट म्हणजे सेटलमेंट कमिशनर, डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड, डेप्युटी डायरेक्टर ऑफ लँड्स रेकॉर्ड आणि डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड यांचाही समावेश होतो. सर्वे, फेरफार, नकाशे, सीमांकन व भूमिलेख व्यवस्था यांची जबाबदारी असते. तर याच्यामध्ये कमिशन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑफिसेस म्हणजे सेक्शन 18 मध्ये राज्य शासनाच्या एखाद्या अधिकाऱ्यास एकापेक्षा जास्त पदाचे संयुक्त अधिकार देऊ शकते. त्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढते. म्हणजे डेलिगेशन, वॅकन्सीज आणि सबऑर्डिनेशन अँड अपॉइंटमेंट्स. डेलिगेशन ऑफ पॉवर्स म्हणजे राज्य शासन नियुक्त व अधिकाऱ्यांचे वाटप काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलेक्टर आणि SLR पेक्षा वर देऊ शकते. टेम्पररी वॅकन्सी सेक्शन 11 नुसार कलेक्टर सुट्टीवर असल्यास ॲडिशनल कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर तात्पुरते कार्य करतात. तहसीलदार अनुपस्थित असल्यास
ऍडिशनल तहसीलदार किंवा नायब तहसीलदार कार्यभार सांभाळतात. आणि सबऑर्डिनेशन ऑफिसर्स म्हणजे सर्व महसुली अधिकारी राज्य शासनाच्या अधीन असतात. म्हणजे विभागातील अधिकारी म्हणजे कमिशनर यांच्या अधीन, जिल्ह्यातील अधिकारी कलेक्टर यांच्या अधीन आणि महसुली अधिकाऱ्यांची श्रेणी ही राज्य शासन निश्चित करते. आता याच्यामध्ये पुढच्या काही खालील गोष्टी जर पाहायच्या म्हटलं तर अपॉइंटमेंट्स टू बी नोटिफाईड सेक्शन 10 म्हणजे तहसीलदार व त्यांच्यावरील पदांच्या नियुक्तीचे राजपत्रात अधिसूचना नोटिफिकेशन करणे आवश्यक असते. आणि अधिकारी पदावर स्वीकारल्यापासून नियुक्ती प्रभावी ठरते. पॉवर्स ऑफ ड्युटीज ऑफ रेव्हेन्यू ऑफिसर, जनरल पॉवर्स कोणते आहेत तर आधी तहसीलदारपेक्षा वरच्या सर्व महसुली अधिकाऱ्यांना तपासणी, देखरेख, अपिलीय सूचना, महसुली नोंदीची पडताळणी, जमावबंदी, फेरफार, हद्दी अशा कामांचे अधिकार असतात. दुसरा याच्यातला मुद्दा आहे ते म्हणजे कलेक्टर्स पॉवर्स. जिल्ह्यातील असिस्टंट डेप्युटी कलेक्टर यांचे अधिकार कलेक्टर स्वतःही वापरू शकतो. विविध कर्तव्यांचे वाटप पुनर्वाटप करू शकतो. अपील, दंड, परवानगी, जमीन हस्तांतर, हद्दीविषयक विवाद, महसुली इत्यादी निर्णयावर क्षम अधिकार त्यांच्याकडे असतात. तर सब डिव्हिजनल ऑफिसर जो SDO आहे त्यांच्या उपविभागात कलेक्टर प्रमाणे अधिकार असतात. तथापि कलेक्टर आवश्यक असल्यास त्यांच्या अधिकारावर मर्यादा आणू शकतो. आणि तहसीलदार, चौथा मुद्दा, तहसीलदार आणि नायब तहसीलदार कलेक्टर व राज्य शासनाने दिलेल्या कार्याचे पालन, तालुका जमावबंदी, महसूल नोंदणी, फेरफार नोंदी, जमीन वाटपांचे प्रारंभिक परीक्षण आणि मंत्रिपदासारखे कार्य उपकर्मचाऱ्यांना देऊ शकतात, परंतु जबाबदारी स्वतःची राहते. ऍडिशनल रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे राज्य शासन ज्या कार्यासाठी त्यांना अधिकृत करते ते अधिकार त्यांना दिले जातात. उदाहरण परवान्यांचे नूतनीकरण, दंड, नोंदणी, नकाशे इत्यादी तयार करणे. स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल सेक्शन 21 नुसार महसुली अधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे सर्वसाधारण जनरल ऑर्डर्स, विशेष आदेश म्हणजे काटेकोरपणे त्याचे पालन करणे आणि जनरल इन्स्ट्रक्शन ऑफ रेव्हेन्यू याचा जर थोडक्यात चर्चा करायची म्हटलं तर राज्य शासन व MLRC नियमावलीप्रमाणे काम करणे आवश्यक असतात. अधिकाऱ्यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून स्पष्ट मार्गदर्शक सूचना असतात. आणि नीती, नियम, जमाबंदी, सर्वे, हद्द, वसुली इत्यादी मध्ये पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. याचा निष्कर्ष काढून शेवटी असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील महसूल प्रशासन 1966 मधील तरतुदीवर आधारित असून विविध स्तरावरील महसुली अधिकारी अर्थात जमीन नोंदी, महसूल वसुली, फेरफार, सीमांकन, अपील व पुनरावलोकन या सर्व बाबींमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात. आता राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जे विभाग येतात राज्य सरकारच्या, तो म्हणजे विभाग अर्थात डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट अर्थात जिल्हा म्हणजे विभाग, जिल्हा, तालुका, सर्कल व गाव अशी प्रणाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करते आणि जमीन व महसूल व्यवस्थापनाचे नियमन करते. या प्रश्नामध्ये आपण सविस्तर अशा गोष्टीची रचना या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की रेव्हेन्यू ऑफिसरची जी काही अधिकार आणि कर्तव्य आहेत, पॉवर आणि ज्या ड्युटीज आहेत ते पाहण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.